छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या कटाची संपूर्ण उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी पोलिसांनी आणखी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे। विशेष म्हणजे लड्डा यांच्या घरातील रोकड दागिन्याची माहिती देणारा त्यांचा बालमित्रच निघालाय। आत्तापर्यंत या प्रकरणात 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र दरोड्यातील 5.5 किलो सोनं आणि 30 किलो चांदीचा अद्याप तपास लागलेला नाही आहे। परंतु पोलिसांनी या प्रकरणाची उकल कशी केली तीच या व्हिडिओमध्ये पाहूया आणि कोण होता तो बालमित्र लड्डा यांचा जो दरोडेखोरांना माहिती दिली त्याच्याबद्दलही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 15 मे रोजी वाळूज येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर धाडसी दरोडा पडला। यात तब्बल 5.5 किलो सोनं, 30 किलो चांदी आणि रोकड चोरीस गेली। शहरातील सर्वात मोठा दरोडा ठरल्यानं पोलिसांनी काटेकोर तपास केला। 5 दरोडेखोर ताब्यात घेतल्यानंतर अमोल खोतकर या दरोडेखोराचं पोलिसांनी एन्काउंटर केलं। त्यानंतर पोलीस तपासात दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत राहिले। उद्योजक लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्कूल बस चालक देवीदास नाना शिंदे यानं माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचं शुक्रवारी उघड झालं। शिंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना आणखी 3 माहिती मिळाली। यावरून आज बाळासाहेब चंद्रकांत इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे या 4 जणांना ताब्यात घेत संपूर्ण दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं। देवीदास शिंदे वाळूजमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या बसवर चालक आहे। त्याला महेश गोराडे याने लड्डा यांच्या संपत्तीबद्दल माहिती दिल्याचं उघड झालं। अधिक तपास केला असता महेशला गणेश गोराडे यानं माहिती दिली होती, तर गणेशला याची माहिती आदिनाथ जाधव यानं दिल्याचं उघड झालं। तर जाधव याला लड्डा यांचा मित्र बाळासाहेब इंगोले यांना माहिती दिल्याचं अधिक तपासातून स्पष्ट झाल्यानं लड्डा दरोडा प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला। मात्र लड्डा यांच्या घरातील नेमकी माहिती दरोडेखोरांना होती असं लक्षात आल्यानं यात जवळचा कोणीतरी गुंतल्याच्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला होता। यातून लड्डा यांचा बालमित्र बाळासाहेब इंगोले याचं नाव पुढे आलं। इंगोले याला लड्डा यांनी स्वतःच्या कंपनीत कटिंग इन्चार्ज म्हणून नोकरी दिली होती। बालमित्र असल्याने इंगोलेचा लड्डा यांच्या घरात सहज वावर होता। मात्र मागील काही दिवसापूर्वी लड्डा आणि इंगोले यांच्यात कामाच्या ठिकाणी वर्तणुकीवरून वाद झाला। यातून इंगोले यानं लड्डा यांना धडा शिकवण्याचं ठरवलं। मित्र लड्डा यांच्या सर्व संपत्तीची माहिती इंगोले याला होती। यातूनच इंगोले यानं आदिनाथ जाधव याला माहिती दिली। त्यानंतर गणेश गोराडे, महेश गोराडे, देवीदास शिंदे अशी माहिती पुढे जात हसबे आणि खोतकर यांच्यापर्यंत पोहोचली। यानंतर शहरातील सर्वात मोठ्या दरोड्याचं नियोजन हसबेच्या हॉटेलवर ठरलं। दरोड्यातील प्रमुख सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर याचं गुन्हे शाखेनं एन्काउंटर केलेलं आहे। तर त्याचे साथीदार योगेश सुभाष हसबे, सय्यद अझरुद्दीन, सय्यद कबीरुद्दीन, त्यानंतर महेंद्र जाधव, त्यानंतर सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सोहेल जलील शेख ही सध्या पोलीस कोठडीत आहेत। त्यानंतर शुक्रवारी देवीदास शिंदे, तर आज बाळासाहेब इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे।